कोतकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी की ज्या पाहुण्यापासून काहीतरी प्रेरणा विद्यार्थ्यांना भेटली पाहिजे असे श्री रमेशजी कासार, सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षक, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख डॉक्टर कदम सर, फक्कर सर, सर्व माझे शिक्षक सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस म्हणजे उत्साहवर्धक आनंदाचा दिवस आहे आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर थोडा भावनिक आहे. कारण आजच्या दिवशी या ठिकाणी 10वी आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर तुमच्या जीवनाला नवीन दिशा भेटत असते. तुम्ही नवीन त्या ठिकाणी मार्ग निवडत असता आणि म्हणून या ठिकाणी सरांनी मुद्दा म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा समारोह असा या ठिकाणी कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे. आणि भावनिक या बाबतीने की हे शाळेचा परिसर वातावरण ठिकाणी आपण शिक्षण घेत असताना किंवा जीवनामध्ये हा खडतर प्रवास करत असताना या ठिकाणी आपण आपल्यामध्ये असणारे गुण किंवा आपल्यामध्ये असणारी क्षमता आपण ओळखली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपली क्षमता ओळखली तो विद्यार्थी नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी IAS अधिकारी तुकाराम मुंडे दबंग व्यक्तिमत्व, ते नेहमी आपल्या भाषणामधून एक उदाहरण सांगत असत. गरुडाची गोष्ट. अगदी सर्वसामान्य कुटुंबामधून हा माणूस या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन या ठिकाणी एका उच्च पदावर IAS अधिकारी होतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर तुकाराम मुंडे साहेब. आणि ते या ठिकाणी गरुडाची आणि या 2 गरुडापैकी एक गरुड उंच भरारी घेतो आणि एक गरुड फांदीवर बसून राहतो. राजाच्या मनामध्ये विचार येतो की ज्याप्रमाणे त्या गरुडाने उंच भरारी घेतली त्याचप्रमाणे ह्या गरुडाने सुद्धा उंच भरारी घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी शिकवून देणारे, त्या गरुडाला शिकवून देणारे त्या ठिकाणी बोलवले जातात, शिकवलं जातं, वैद्य बोलवले जातात. परंतु 2-3 महिने गेले तरी तो गरुड काय उडायला तयार होत नाही. सरकारी शिक्षक शिक्षिका आणि ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सांगायचा हेतू असा आहे की या ठिकाणी आपण ज्या व्यक्तिमत्वाला निमंत्रित केलंय त्यांना अधिकाधिक वेळ देणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो, वर्षभर 10वीच्या शिक्षकांनी देखील आणि 12वीच्या शिक्षकांनी देखील आपल्याला ज्ञानाची भरभरून अशी शिदोरी दिलेली आहे. आणि राहिलंय फक्त आता परीक्षेचा कालावधी. निश्चितपणे यश सर्वांना मिळणार आहे, कारण सर्वांचे कष्ट त्याच्या पाठीमागे आहेत. सर्वांना या परीक्षेनिमित्त सुयश चिंतितो. 100% आपल्या शाळेचा निकाल हा खात्रीशीर 100% लागेल, 10वीचा आणि 12वीचा दोन्ही वर्गांचा, अशी आशा मी सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं बाळगतो. आणि एकच फक्त चित्रपटातला एक शेर असली उडान अभी बाकी है, मंजिल के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. खरं तर आत्ताशी कुठं 10वी आणि 12वी या 2 आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या टर्निंग पॉईंटच्या परीक्षा आपण देतोय. पण उभं आयुष्य आपली वाट पाहतंय. खूप साऱ्या अडचणी, खूप सारा संघर्ष आपल्यासमोर असणार आहे. पण त्या सगळ्या अडचणीवर मात करत आपल्याला यशापर्यंत पोहोचायचंय. शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शाळेचे प्राचार्य बेरड सर, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजचे डॉक्टर कदम सर, त्याचप्रमाणे आमचे गावाकडचे मित्र नातेवाईक, तुम्हाला जे परिचित आहे सर्वांना, कोतकर सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी बंधू भगिनी. खरं म्हणजे तुमच्या शाळेचं नावातच बघा, भाग्योदय, किती सुंदर नाव आहे. याच्यात भाग्याचा उदय लिहिलेला आहे. आणि दुसरं योगायोग म्हणजे तुम्हाला लाभलेले प्राचार्य, त्यांचं नाव बघा, ज्ञानेश्वर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ज्यांनी वयाच्या कितव्या वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी, माहिती तुम्हाला? नाही माहिती?
16व्या वर्षी. म्हणजे हा एक योग अशा एक सुंदर वास्तूमध्ये आपण शिक्षण घेत आहात. तर या ठिकाणी मला जो विषय दिलेला आहे स्पर्धा परीक्षा, त्याच्यावर मी बोलणार आहे. 2010 पासून राज्य शासनामध्ये या ठिकाणी काम करतोय. तर आमच्या डिपार्टमेंट विषयी तुम्हाला मला सांगायला आवडेल की जसं आपण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पोलीस डिपार्टमेंट माहिती आहे की पोलीस निरीक्षक, PI, DYSP है ना, किंवा महसूलचं घेतलं उपजिल्हाधिकारी अशा पद माहिती. तसं एक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा आमची आहे, ज्याच्यामध्ये की आता माझंही पद उपजिल्हाधिकारी लेवलचं आहे की मी या जिल्ह्यातील सगळ्या जेवढ्या ग्रामपंचायत आपल्या 1323 ग्रामपंचायती आहेत किंवा सगळ्या पंचायत समिती आहेत, नगरपालिका, नगरपंचायत, पूर्ण जिल्हा परिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्वांचं एक ऑडिट करणारी यंत्रणा आहे, त्या विभागाचा प्रमुख या ठिकाणी आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की शासनामध्ये खूप संधी आहे. आणि दुसरं मला सांगायचं की विद्यार्थी मित्र हो, की शासनामध्ये जे काही सुविधा आहेत, खुर्ची दिलेली आहे किंवा जे शासकीय गाड्या आहेत या ठिकाणी रुबाब मिळवण्यासाठी नसून, जसं आता यांनी सांगितलं पांडुळे सरांनी की सर्वसामान्य लोकांची संधी या प्रशासनाच्या माध्यमातून. आणि त्या विषयावर त्याचप्रमाणे बेरड सरांनी या शाळेमध्ये जे स्पर्धा परीक्षेचा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे उपक्रम जर आपण केले तर खरंच भविष्यातील पिढीला या ठिकाणी आणखी चांगली घडण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, की स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, तोपर्यंत अविरत परिश्रम करा. किंवा APJ अब्दुल कलाम असं म्हटलेलं आहे, स्वप्न जी नसतात की जी झोपेत पाडतात ती स्वप्न नाही, पण स्वप्न कोणते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही त्याला आपण स्वप्न म्हटलं पाहिजे. या ठिकाणी आता मला वाटतं कला शाखेचे विद्यार्थी आहेत, 12वी नंतर तुम्हाला खूप संधी आहेत. स्पर्धा परीक्षा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर लोकसेवा नाव शब्दाला फार महत्व आहे. लोकांची सेवा करण्यासाठी जे लोक लागतात शासनाला त्याची निवड करणारा आयोग आहे. आणि म्हणून याच्यामध्ये 3 टप्पे आहेत परीक्षेचे. 3 टप्पे असे आहेत: पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत, त्याला इंटरव्ह्यू आपण म्हणतो. तर पूर्व परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. तर त्याच्या ठिकाणी मला स्पेसिफिक सांगायचंय की पूर्व परीक्षेमध्ये साधारण आपल्या राज्यामध्ये जर जाहिरात निघली एखादी, जर 500 पदं जर भरायची असतील तर जवळपास एक 5 लाख 6 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. तर त्यातून आपल्याला चाळणी परीक्षा करायची असते. मग काय करावं लागतं? समजा आता एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो. आपण काय करतो स्पर्धा परीक्षेमध्ये खूप घाईत प्रश्न वाचतो. समजा उदाहरणार्थ एक सोपा प्रश्न घेऊ आपण की टिंब टिंब ही महाराष्ट्र किंवा डॅश 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 किंवा एक पेपर असतो बघ. तर त्या ठिकाणी तुम्हाला ABC सिक्वेन्स एक लावतो, ABC. तर ABC म्हणजे काय की समजा तुम्ही पहिला प्रश्न वाचला, दुसरा वाचला त्याचं उत्तर येते, तिसऱ्याचं वाचला तुम्हाला उत्तर येते, तुम्ही ते त्या ठिकाणी ते गोल करायचे. बरोबर आहे? तुम्ही दिल्यात तशी थांबून पुढे जाणं गरजेचं आहे की परीक्षेमध्ये आपल्याला चाळणी करायची नंतर काही विद्यार्थी बाद करायचे म्हणून मुद्दाम अवघड प्रश्न टाकले जातात. तर जो विद्यार्थी हुशार आहे, स्वतःला खूप वेगळा समजतो, तो त्या 4 नंबर प्रश्नाची भांडत बसतो, तिथं त्याचा त्या ठिकाणी काय होतो, खूप वेळ वाया जातो आणि पुढच्या शेवटच्या प्रश्नामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये ABC सिस्टीम अशी आहे, A म्हणजे जे तुम्हाला सहज येतं ते सोडत जाणे, जे येत नाही त्याला B त्या ठिकाणी लिहिलं पेन्सिलने. आणि जेव्हा तुमचा A राऊंड पूर्ण होईल, 100 असे 200 प्रश्न, परत B कडे यायचे. मिळवायला आपल्या मेंदू त्याच्यावर मी बोलणार नाही जास्त, तुम्हाला वेळ आहे. आणि मुलाखतीचा एक अनुभव तुम्हाला सांगायला मला आवडेल की मुलाखतीमध्ये तुम्ही किती प्रामाणिक आणि हजरजबाबी आहात. ज्यावेळेस मी 2009ला आमचा मुलाखत झाली पुण्याला रेस्ट हाऊसला, त्यावेळेस MPSC चेअरमन ते म्हटले कशावरून, तर म्हटलं सर मी स्वतः राळेगण सिटीला 2 वेळा जाऊन आलोय, अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारतात. मला त्यांनी शेवटी विचारलं की तुमचं आडनाव कासार कसं पडलं. तर त्या ठिकाणी मी सांगितलं सरांना, म्हटलं सर मी याचं उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचं समाधानकारक उत्तर मला सापडलं नाही. तर अशा प्रकारचे डिप्लोमॅटिक प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणखी एक प्रश्न विचारला की तुम्ही शिक्षक म्हणून काम करता, तुम्ही सर शासनात आले तर तुमच्या त्याचा काय फायदा होईल. तर म्हटलं सर वेळेचं नियोजन करून काम करण्याची सवय आहे. आपण कसं आता तासिका सिस्टीम असते ना तसं प्लॅनिंग आम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे मुलाखतीचा या ठिकाणी विषय मी तुम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे पुढे जर आता खोतकर सरांनी सांगितलं की प्रशासनातले काही अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे की ते आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. परंतु जीवनामध्ये विद्यार्थी मित्र हो, आदर्श फार गरजेचे आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम तुम्ही ऐकलं असेल, एका नावाड्याचा मुलगा जे रेल्वेमध्ये पेपर विकायचे बा, पेपर. त्यावेळेस जर कोणी म्हटलं असतं हा माणूस देशाचा राष्ट्रपती तर लोक वेळात काढला असतं, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही आणि ते एक दिवस देशाचे राष्ट्रपती झाले. अतिशय शून्यातला माणूस, त्यांनी आपण मिसाईल मॅन पण म्हणतो.
त्याचप्रमाणे आता मुलींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अनेक महिला या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये प्रशासनाला सुद्धा खूप नावं पुढे गेलेली आहे. तुम्ही सुद्धा काही मागं हटायचं काम नाही. भरपूर आता पायलट झाल्यात. त्याचप्रमाणे सैन्य दलामध्ये सुद्धा महिला अधिकारी खूप चांगलं काम करत आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स आणखी वाढून पुढे गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता शिवाजी महाराजांचं आपण बघा सांगितलं मी तुम्हाला, किती उदाहरण तुम्ही चौथीला वाचले बघा, किती मोठे आदर्श आहेत बघा ना. तुम्ही आग्र्याची सुटका कल्पना करा, काय परिस्थिती, त्यावेळेस काही मोबाईल होते का, काही सुविधा होते का, तरी त्यांनी युक्तीने बरोबर त्या ठिकाणी सुटका करून घेतली. अफजल खानाचा वध कसा केला जरा तुम्ही आपण पाहिले बऱ्यापैकी टीव्हीवर, किती अवघड प्रसंग असेल विचार करा. त्यावेळेस मी शिक्षकामधून 2010ला सिलेक्शन झालं आणि 2010ला पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे या ठिकाणी माझं पहिलं पोस्टिंग झालं आणि राज्य कार्यक्षेत्र होतं, थोडंसं नवीन होतं परंतु न डगबगता ठिकाणी चांगलं काम केलं. प्रशासनातला फायदा काय होतो मला आवडेल की जवळपास अमरावतीला ठिकाणी मी गेलो होतो आणि पशुसंवर्धन म्हणजे शेतीविषयक डिपार्टमेंट फार जवळचं आहे पा. त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी 6 गायी वाटल्या होत्या आमच्या तिथल्या अमरावती लोकांनी आणि दुपारी आम्ही व्हिजिटला गेलो आणि त्या बाबा दुपारी झोपले होते मस्त. त्यांना म्हणलं बाबा तुमच्या म्हशी कुठे आहेत आम्हाला दाखवा. ते म्हणले साहेब ते चरायला गेल्यात. म्हणलं बसा गाडीत, ऑफिसची गाडी ते आमच्याकडं. ते म्हणले आणखी तिकडे गेल्यात, म्हणजे त्या घेतल्याच नव्हत्या त्यांनी ऍक्च्युली. त्यांना मी सांगितलं आम्ही मुक्कामी आहोत अमरावतीला. मी सकाळी मोर्शी तालुक्यातला प्रसंग आहे पा 2013 मधला. त्यांना म्हटलं मी सकाळी पहाटे 5 वाजता तुमच्या इथे येईल, तुमच्या गोठ्यावर आम्हाला ते म्हशी पाहिजे. तर म्हशी त्या ठिकाणी नव्हत्या. तसा रिपोर्ट आम्ही शासनाला सादर केला आणि त्याचा फायदा असा झाला की राज्यातील जे पशुधन लोकांनी घेऊन विकलं होतं ते त्या ठिकाणी थांबण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे आता तुमच्या लेवलचा विषय नाही पण 11वी-12वी विद्यार्थ्यांना समजेल की आमच्या विभागामार्फत 2 शाखा आहेत. एक तर शासनाचा पैसा व्यवस्थित कसा खर्च होईल ह्या गोष्टी सांगायच्या असतात आणि जो खर्च आहे ते पाहायचं असतं. नाशिकमध्ये असंच या ठिकाणी मी 2013-14 मध्ये गेलो असताना पुण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी एक 2.5 एकरवरचा अतिक्रमणाचा एक परिषद आम्ही घेतला बेरड सर आणि त्याची किंमत त्यावेळेस 50-60 कोटी रुपये होती. की त्याने मी स्पष्ट लिहिलं की या जागेवर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे, याला सर्व जबाबदार आहे तिथलं तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय अधिकारी आणि हे तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावं, अन्यथा त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा. तर त्या लोकांनी घाबरून ते अतिक्रमण काढलं आणि आता बघा काल परवा नाशिक एक जिल्हा परिषद बिल्डिंग झाली त्याच जागेत झाली, त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. म्हणजे शासनाचा एक अधिकारी जर चांगलं काम करायला लागला तर काय फरक होतो, 4 ओळीमुळे आज 100 कोटीची जमीन शासनाची वाचते. अशा प्रकारचं काम शासनामध्ये करतायत. त्यानंतर नगर या ठिकाणी आल्यानंतर DRDA मार्फत आता जे प्रदर्शन आहे बा केडगावमध्ये बसते की शासनामध्ये आल्यानंतर प्रशासनात आल्यानंतर काय काय आपण करू शकतो. त्यानंतर माझं 3रं पोस्टिंग या ठिकाणी अर्थ विभाग जिल्हा परिषदेत झालं आणि त्या काळामध्ये कोविडची लाट आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब होते आणि त्यांनी एक चांगला अधिकारी म्हणून माझ्याकडं नगरमधले जे मोठमोठे हॉस्पिटल होते, इव्हन साईदीप असेल, सुरभी असेल, सगळेच हॉस्पिटल माझ्याकडे दिले आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचं ऑडिट आम्हाला दिलं आणि सर त्यावेळेस जवळपास एकेकाचं बिल 4-4, 5-5 लाख रुपये यायचं. तर एवढं चांगलं काम आम्ही केलं की एका पेशंटची 1 लाख रुपये रिकव्हरी आम्ही काढली. त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस त्यांना फोन करायचो हॉस्पिटलला की आता कोणतरी सांगायचं सर याचा मदत करा, बिल कमी करा, तर आमचा एक फोन 10 ते 15 हजार रुपयाचं बिल कमी व्हायचं. तर हा एक रमेश कासार म्हणून फोन नाही तर ते प्रशासन अधिकारी म्हणून या ठिकाणी आम्ही ते करू शकलो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कोविड काळामध्ये किंवा तत्पूर्वी राज्य शासनाने किंवा सरकारने हॉस्पिटलच्या याच्यात कधीशी आपुलकी असते बा, तुम्ही कुठल्या शाळेत शिकले बरोबर आहे ना, तर मग आम्ही मिशन आपुलकी नाव दिलं. आता जवळपास जिल्ह्यामध्ये 60 कोटींची कामं झाली. निमगाव वाघा जर तुम्ही विद्यार्थी मित्र किंवा सर्व शिक्षकांना मी आवाहन करतो की कधी जर तिकडे गेले तर शाळा आवर्जून बघा. राज्यातच नव्हे देशात आदर्श अशी सुंदर इमारत उभी राहिली आणि त्या निमगाव वाघामुळेच बेरड सर की शिक्षण मंत्री महोदयाने आम्हाला प्रेझेंटेशनला बोलवलं होतं दादासाहेब भुसे साहेबांनी तिथं सविस्तर. आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर 2025ला जो शासनाने निघले ना माझे विद्यार्थी संघ, तर त्या सगळं नगरचंच मिशन आपुलीचं त्या ठिकाणी मूलभूत त्या ठिकाणी तत्व टाकून तो GR निघलेला आहे. म्हणजे हे आपल्या जिल्ह्यासाठी खूप घोषणावय आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे या मिशन आपुलीच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15 हजार अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्फोसिस सारखी जगातली जी टॉपची कंपनी त्या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर या विद्यार्थ्यांच्या हातात टॅब सारखी वस्तू देता आली. जवळपास 116 शाळांमध्ये 2,500 टॅब आम्ही देऊ शकलो. हे केवळ मी फक्त कोऑर्डिनेशनचं काम केलेलं आहे, परंतु त्या कंपनी सुद्धा असं वाटलं की नगर जिल्हा चांगलं काम करतो. त्याचप्रमाणे त्यांनी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड लॅब नावाची एक सायन्स बस उपलब्ध करून दिलेली बघा. तर ती बस आता मी बेरड सर आपल्याला सांगू इच्छितो या निमित्ताने ती बस मात्र आपल्या शाळेमध्ये निश्चित 1 किंवा 1 दिवस आपण देऊया त्या ठिकाणी असं आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्या बसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना AI किंवा जे नवीन आहे सगळ्या गोष्टी सायन्सचे बरेचसे त्याच्यामध्ये आहेत, तर हे असं काम या ठिकाणी करू शकलो. आणि हे मिशन आपुलकीचं हे अभियान आहे. आता हे याला जवळपास
PM अवॉर्डसाठी सुद्धा ठिकाणी त्याचं नॉमिनेशन झालेलं आहे. त्याचा PM अवॉर्ड सुद्धा लवकरच मिळेल या ठिकाणी असं मला वाटतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र, तुम्ही सकाळी आता परीक्षेचा काळ आहे, फक्त तुम्ही स्वतःचा आरोग्य करा. एखादा पेपर अवघड गेला जाऊ दे, हरकत नाही, तो सगळ्यांनाच अवघड जाईल, परंतु प्रेशर न घेता त्या ठिकाणी चांगलं काम करा. 12वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की तुम्ही जर तुम्हाला पुढचं आयुष्य चांगलं करा जर जायचं असेल तर तुम्ही आता कष्ट करा. 10वीच्या विद्यार्थ्यांना तेच सांगायचे मला. नाही तुम्ही आता जर तुम्ही आराम कराल तर पुढे तुम्हाला आयुष्यभर संघर्ष करावा लागेल. तुम्ही जर आता काही कष्ट केले तर तुमचं पुढचं आयुष्य चांगलं जाऊ शकेल. बरोबर आहे ना? तर या ठिकाणी तुम्ही वेळच्या वेळी वाचन करा. 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगेन, तुम्ही ज्यावेळेस 11वीला जाल पेपर वाचन करा. आणि सर आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तुम्ही जर या शाळेमध्ये जर मेडिटेशनचा एखादा शिक्षक आणला तर विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होतो. मी स्वतः सुद्धा दररोज मेडिटेशन करतो, पण आम्हाला सुद्धा शासनामध्ये प्रचंड दबाव असतो, अनेक कामं असतात. तेव्हा मेडिटेशन जर केलं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी होण्यास निश्चित मदत होईल या ठिकाणी. आणि शेवटी आता एवढंच सांगेल की विद्यार्थी मित्र, तुम्ही खूप मोठे व्हा, परंतु आपल्या शाळेला, आपल्या आईवडिलांना, आपल्या शिक्षकांना आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी मदत केली त्यांना कधीही विसरू नका. एवढंच मात्र निश्चित आपण या ठिकाणी भान ठेवा. आपल्याला परीक्षेसाठी या ठिकाणी मी महाराष्ट्र शासनाचा एक जबाबदार अधिकारी खूप शुभेच्छा देतो. खूप कष्ट करा, त्या ठिकाणी तुम्हाला यश तुमचंच आहे हे मात्र निश्चित सांगू शकतो. आणि जसं आता सरांनी शेअर सांगितलं तसं मी या ठिकाणी 2च ओळी आपल्या पुढे सांगणार. एका यशस्वी व्यक्तीने असं म्हटलेलं, या जन्मातच उदात्त सुंदर असे काही कर तू, या जन्मातच उदात्त सुंदर असे काही कर तू, कर अविरत मेहनत पेटता ठेव ज्ञान हो. अभिमानाने स्पर्धील तुला कित्येक पिढ्या, जा जिंकुणे जग सारे, जा जिंकुणे जग सारे. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली आणि या शाळेच्या पुढील वाटचालीत मी खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. रमेशजी कासार साहेब, व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर कदम सर, कोतकर सर, विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित असणारे सर्व तुम्ही 10वी आणि 12वीचे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच या ठिकाणी अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी कासार साहेबांनी केलेलं आहे. वर्षभर आपण ज्या उपक्रमांच्या माध्यमातून एक प्रेरणा देण्याचं काम करत असतो, तशाच प्रकारचं व्याख्यान, तशाच प्रकारचं मार्गदर्शन या शेवटच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मिळाले. कोशिश करणे वालों की हार नाही होती है, त्याचं एक मूर्तिवंत आणि एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कासार साहेब आहे. कासार साहेबांचा या ठिकाणी कोतकर सरांनी परिचय करून दिला की गुड्डेगाव सारख्या एका खेडेगावामध्ये, एका वस्तीवरती, एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये शिक्षण घेत असताना अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये साहेबांचं शिक्षण झाले. आणि मग हे शिक्षण झाल्यानंतर शिक्षक झाले. मग त्यांनी तिथं समाधान मानलं का की बघ की संपूर्ण जिल्ह्याची जी तिजोरी, त्या तिजोरीचं ऑडिट करण्याचं काम साहेबांकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वांच्या वतीने साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत. सर्वांनी आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांचा आभार आहे. जे काय अधिकारी चांगले होतात ते सर्वसाधारण कुटुंबातलेच होत असतात. इथे पांडुळे सरांनी एक उल्लेख केला तुकाराम मुंडे साहेबांचा, एक साधारण कुटुंबातील व्यक्ती. आणि म्हणून आपल्याला जर मोठं व्हायचं असेल, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर आपली परिस्थिती कारणीभूत नसते, त्यासाठी आपले प्रयत्न, आपली चिकाटी आणि आपली जिद्द कारणीभूत असते. साहेबांनी या ठिकाणी बरेचसे उदाहरणं सांगितली, स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, कोणत्या पदावरती. आज साहेबांकडे एक शासनाची गाडी, सगळीकडून सगळा समाज आपल्याला एक सलाम करत असतो. आणि ही पदं कुठल्याही प्रकारच्या खाजगी कंपनीमधून किंवा खाजगी नोकरीमधून आपल्याला हा एक शिष्टाचार पाहायला कळत नाही. आणि मग एक संधी तुमच्यासाठी आहे. यावर्षी आपण आता 11वी-12वीच्या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या काळामध्ये जरी तुम्ही 12वी पास झालात तरी साहेबांसारखे अधिकारी या ठिकाणी शाळेमध्ये बोलून त्यांच्या माध्यमातून निश्चित पुढच्या काळामध्ये आपल्याला एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे सातत्य तुमचं एक कायमस्वरूपी चालू ठेवा. दुसरी गोष्ट असते की साहेबांनी दुसरी गोष्ट सांगितली तुम्हाला की आपल्या जवळच निमगाव, या निमगावची जमिताने या ठिकाणी माझी एक विनंती आहे की आमची शाळा साहेब एक छोटी आहे,
शाळेमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने बऱ्याच सुविधा जमवण्याचं काम केलंय. प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही आम्ही बसवलेल्या स्मार्ट टीव्ही, परंतु काळाच्या ओघामध्ये आपण सुद्धा बदललं पाहिजे आणि बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून एक डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड वर्गामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग हे जर आपल्या CSR फंडातून की आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना जर कळाले तर निश्चित आपलं शासनाचं या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करेन आणि ती मिळावेत अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांनी बरीचशी उदाहरणं सांगितली. मित्रांनो, परीक्षेच्या संदर्भामध्ये आता हा शुभेच्छा कार्यक्रम आहे. शिक्षण ही अखंड निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण नवीन प्रकारचा अनुभव आपल्याला देत असतो. या प्रत्येक क्षणामधून अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातूनच आपण घडत असतो. तुम्ही सर्वांनी प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केलाय, माध्यमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केलाय आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिकचा टप्पा पूर्ण केलाय. 10वीचे विद्यार्थी 5वी पासून आलेले असतील. आल्यापासून तुम्ही पाहिलं असेल की आमच्या सर्व शिक्षकांनी त्यांच्या परीने त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम तुमच्यासाठी घेतलेले आहेत. 10वी 12वीच्या संदर्भामध्ये 1 जूनला आपला वर्ग सुरू झालाय. तुम्हाला आठवत असेल 1 जूनला जादा तास सुरू झाले. जादा तास सुरू झाल्यानंतर मासिक सराव परीक्षा सुरू झाल्या. सत्र 1 परीक्षा झाल्या, सराव परीक्षा झाल्या. एकही दिवस वाया घालू नका. भरपूर वाचा. रीड, रिमेंबर अँड रिप्रोड्यूस. वाचलेलं स्मरणात ठेवा. स्मरणात लिहिलेलं कागदावर उतरवा. निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या परीक्षेची कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता एक ताणतणाव विरहित तुमचं, तुमच्या आईवडिलांचं, आपल्या सगळ्या शाळेचं आपण नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करायचं, अशा प्रकारची या ठिकाणी तुमच्याकडून सगळ्याकडून अपेक्षा करतो. आणि साहेबांनी या ठिकाणी आपल्याला त्यांचं एक मौल्यवान वेळ देऊन आपल्याला एक चांगली प्रेरणा या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली. त्याबद्दल साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना या ठिकाणी तुमच्या परीक्षेसाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी का म्हटलं तरी पांडुळे सरांनी केलं पाहिजे, तरच समाजामध्ये आपल्याला किंमत आहे. परीक्षेमध्ये यश मिळवा आणि चांगलं माणूस म्हणून जगा, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द करतो. तो भार उतरवण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलेले आपल्या विद्यालयाचे सन्माननीय श्री ज्ञानदेवजी वेरड सर यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. अतिशय छान अशा प्रकारचे प्रमुख अतिथींना या ठिकाणी आमंत्रित केलं, म्हणून आपण सर्वजण त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून या ठिकाणी आभार मानू. सन्माननीय आदरणीय रमेशजी कासार सर सहसंचालक, अतिशय ग्रामीण भागामधलं एक चांगलं नेतृत्व, चांगलं अधिकारी, त्यांची वाणी आज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाली. अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा आपणाला पुढे भविष्यात होणार आहे. अशा या प्रमुख अतिथींचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. नंतर व्यासपीठावर असणारे आमचे सहकारी डॉक्टर कदम सर, कोतकर सर, त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख शिंदे मॅडम, टेकर सर आणि सर्वच आपल्या विद्यालयातील सर्व सहकारी शिक्षक, ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलं, अशा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आभार म्हणजे तुमचा. हा कार्यक्रम तुमच्यासाठी होता, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी होता. आणि प्रत्येक विद्यार्थी कुठलं तरी एक स्वप्न घेऊन दररोज विद्यालयात येतो, कॉलेजमध्ये जातो आणि ते स्वप्न नवराशी बाळगून त्यांचे आई वडील सातत्याने त्या मुलांकडं एका अपेक्षेने पाहत असतात. आकाशी झेप गेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, असा हा भाग्योदय नावाचा पिंजरा आपण या ठिकाणी सोडून जाणार नाही. तर या पिंजऱ्यामध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा येणार आहात. आणि आपले आई बाबा जे काय आहेत, पूर्वी
1988 साली कहते हैं मना पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हमारा मगर ये तो तर या ठिकाणी शिक्षकांचे प्राचार्यांचे प्रमुख अतिथींचे शुभ आशीर्वाद निश्चितच तुमच्या पाठीशी असतील एवढं बोलून मी आपणा सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो.